फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्याचे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस असतील। महायुतीचा अखेर ठरलेला आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकनाथ शिंदे यांना गृहऐवजी नगर विकास आणि आणखी एखादं महत्त्वपूर्ण खातं दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत 20हून अधिक मंत्री शपथ घेणार आहेत। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जाते। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आता उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे। महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। खाते वाटपाचं सुद्धा आता फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असतील। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि चर्चेनंतर आता संपूर्ण चित्र हे स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय या ठिकाणी महायुतीचं आता ठरलेलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री असतील। आता या संदर्भात थोड्याच वेळामध्ये निर्णय होणार आहे। सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा आजच केला जाणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण मिळत आज महत्त्वपूर्ण दिवस आहे। आज भाजपचा गटनेता पदी कोणाची वर्णी लागते हे यावरती निर्णय होणार आहे। तसंच आपण मिळत सत्ता स्थापनेचा देखील दावा करण्यात येणार आहे आणि आपण मिळतात जे भाजपकडून निरीक्षक जे नेमलेले आहेत ते देखील आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आपण मिळत तर ते सकाळी 9 वाजता विधान भवन या ठिकाणी येतील। आता आपण विधान भवन बाहेरच आहे, आपण बघू शकता की या ठिकाणी हे सर्व भाजपचे आमदार असतील आणि निरीक्षक असतील आणि भाजपचे नेते असतील ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर पहिली त्यांची 10 वाजता कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि या बैठक पक्ष कार्यालयामध्ये होणार आहे विधान भवनाच्या, आणि या विधान भवनाच्या पक्ष कार्यालयामध्ये निरीक्षक आणि कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर आपण मिळतं 11 वाजता निरीक्षक आणि नवनिर्वाचित आमदार यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते आपण मिळतं गटनेतेपदी कोणाच्या नावाची वर्णी लागते यावर शिक्कामोर्तब होणार आहे। पण आपण बैठकही पहिल्यापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती हा शिक्कामोर्तब झालेला आहे। देवेंद्र फडणवीस हे गटनेतेपदी असतील असं शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आपण मिळतं मुख्यमंत्रीपदी देखील देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे आणि आपण मिळतं या ह्याच्यामध्ये ही गटनेतेची निवड झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते आणि या पत्रकार परिषदेनंतर गटनेता कोण आहे हे पूर्णपणे जाहीर केलं जाईल आणि त्यानंतर आपण बघितलं तर सर्व जे निरीक्षक आले ते महायुतीच्या नेत्यांची भेट घेतील आणि या भेटीनंतर ते पाहिलं तर ठीक आहे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती। प्रत्येक पक्षातून बोललं जात होतं की आपला नेता हा मुख्यमंत्री असावा। एकनाथ शिंदे यांच्यासाठी जास्त करून जोर धरला जात होता, मात्र आता एकंदरीतच चित्र स्पष्ट झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे। रात्रीची ही बैठक झाली होती आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे तयार असल्याचं आता बोललं जात आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी आता स्वीकारल्याचं, एकनाथ शिंदे यांनी स्वीकारल्याचं आता बोललं जात आहे। त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आपण मिळतं जेव्हा सत्तांतर झालं पहिलं तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे या नावाची वर्णी लागलेली होती। त्यावेळी आपण मिळतं मोठ्या संख्येने भाजपचे आमदार हे निवडून आलेले होते, पण आपण मिळतं सत्तांतर झाली होती तेव्हा वर्णी ही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी लागलेली होती आणि उपमुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेलं होतं। तसं आणि आपण मिळतं अजित पवार यांच्याकडे देखील उपमुख्यमंत्री पद हे देण्यात आलेलं होतं, पण आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जो विजय आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याची माहिती
सर्वीकडे माहिती मिळत आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर जो विजय झालेला आहे त्यानंतर सर्वत्र ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची घोषणा केली जात आहे. आणि यासाठी आपण बघितलं तर कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज झालेले होते, कारण की त्यांच्या पक्षाकडून पण म्हटले जात होते की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचं नाव, पण आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपचे मोठ्या संख्येने उमेदवार हे निवडून आलेले आहेत. आणि आपण बघितलं या ठिकाणी जोर हे भाजपकडे देखील लावण्यात आलेलं आहे. आणि मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती चर्चा झालेली होती आणि शिक्कामोर्तब देखील झालेला, आणि त्यावरती कुठेतरी तिढा होता. पण काल हा तिढा सुटलेला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, काल रात्री भेट घेतली, आणि या भेटीमध्ये आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं समजवण्यात आलं, आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदी स्वीकारलेलं आहे. आणि आपण बघितलं तर त्यांच्या जे गृह खात्यावरती तिढा होता तो देखील कुठेतरी सुटलेला आहे. गृह खात्याऐवजी त्यांना नगर विकास हे खाते देण्यात येणार आहे. तसंच अजून काही एक महत्त्वाचं खातं हे एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जो तिढा होता तो आता सुटलेला आहे. आणि उद्या आपण बघितलं तर काही तास उरलेले आहेत शपथविधीसाठी. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत. तसंच 20 मंत्री देखील शपथ घेणार आहेत. पण यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नाव असेल, आणि उपमुख्यमंत्रीपदी आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव असणार आहे. आणि 20 मंत्री हे शपथ मनोज, घेणार आपण या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.